5 दिवसांमध्ये योग्य तो निर्णय घ्या, अन्यथा काम बंद करा. धैर्यशील दादा पाटील. पेण तालुक्यातील मुंगोशी बेलावडे ग्रामपंचायत या हद्दीमध्ये मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या विषयावर आज प्रांत अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये बैठक बोलावण्यात आली होती. समस्त गावकरी, खासदार धैर्यशील पाटील, आमदार रवींद्र पाटील, प्रांताधिकारी, कृषी खात्याचे अधिकारी, पाणी खात्याचे अधिकारी व सिडकोचे अधिकारी, पंचायत समिती सदस्य, सरपंच या बैठकीमध्ये सामील होते. 5 दिवसांचा अल्टिमेटम कंपनीला दिलाय. 5 दिवसांमध्ये योग्य तो निर्णय घेऊन गावकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या, अन्यथा कंपनीचा सर्व काम बंद करण्यात येईल असा इशारा दिला आहे. खासदार धैर्यशील पाटील यांनी सुद्धा अधिकाऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु अधिकारी तोंड उघडायला तयार नाहीत. या कंपनीने सुमारे 300 मीटर खोल जल बोगदा करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामध्ये ग्रामपंचायत हद्दीतील असणारे सर्व पाण्याचे झरे या बोगद्यामध्ये आल्याने सर्व विहिरी व पाणी आटलेलं आहे. त्या टनलमधलं पाणी हे नाल्यामध्ये सोडल्याने संपूर्ण शेतीचं सुद्धा नुकसान झालंय. पाण्याची क्षारता जास्त असल्याने तेथील शेतकऱ्यांना मोठा झटका बसलाय. गावामध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. टँकरने पाणी गावाला पोचवलं जात आहे. आतून टर्नलच्या निघालेल्या मटेरियलमुळे अनेक जीवजंतूंचं नुकसान झालेलं आहे. भाजीपाला लावू शकत नाही, शेतीचं उत्पन्न घेऊ शकत नाही. या भागामध्ये टर्नरमुळे अनेकांचं नुकसान झालेलं आहे. याकरता बैठक बोलावण्यात आलेली आहे. प्रांत अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये ही बैठक बोलावण्यात आलेली आहे. त्यामध्ये 5 दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे. जर मार्ग निघाला नाही तर समस्त गावकरी, 12 आदिवासी वाड्या व अनेक महसूल गावे मिळून या मेघा इंजिनिअरिंग काम पूर्ण बंद करणार असा इशारा दिलेला आहे. राष्ट्रमाझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड, पेण, रायगड. सिडकोच्या पाणी पुरवठ्याकरता जमिनीच्या आतून जो बोगदा खोदला जात आहे, त्या खोदलेल्या दगडामधल्या बोगद्यामुळे त्या परिसरातल्या अनेक विहिरी, अनेक बोरवेल आणि अनेक पाण्याचे स्रोत हे त्यांचे झरे हे त्या बोगद्याला छेदत असल्या कारणानं आणि हा बोगदा खूप खाली असल्या कारणानं या सर्व जलस्रोतांचं पाणी हे त्या बोगद्यामध्ये जमा होत आहे. त्याच्यामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये या बेलवडे, मुंगोशी, आंबिवली, बळवली, वलख, दवणसर आणि आसपासच्या सर्व आदिवासी वाड्या आणि अजूनही इतर काही गावं, एखाद्या गावाचं नाव माझं राहिलंही असेल, या गावांच्या असलेल्या नैसर्गिक जलस्रोतांना या ठिकाणी धक्का बसलेला आहे आणि ऐन उन्हाळ्यामध्ये मिळणारं पाणी हे त्या बोगद्यामध्ये जमा होत असल्या कारणानं अनेक या परिसरातील जलस्रोत या ठिकाणी आटलेले आहेत. याच्यामुळे माणसांना प्यायचं पाणी, वापरायचं पाणी याचा तर तुटवडा भासत आहेच. तुटवडा म्हणण्यापेक्षा काही विहिरी तर अक्षरशः कोरड्या ठाक झालेल्या आहेत. पण शेतकरी जीवन या ठिकाणी कंठित असलेल्या सर्व ग्रामस्थांना देखील या ठिकाणी गुराढोरांकरता असलेलं पाणी या ठिकाणी कमी पडतंय. एवढंच नव्हे तर या भागामधलं भूगर्भातील पाणी कमी होत असल्या कारणानं परंपरागत त्या ठिकाणी होत असणारी भाजीची, या ठिकाणी होत असणारी पिकं आणि वालासारखी किंवा कडधान्यासारखी जी पिकं जी शेतावर येतात, जी चेल जमिनीला जो चेल असतो म्हणताय, जो ओलावा असतो, आर्द्रता असते, त्या आर्द्रतेवर येणाऱ्या पिकांना सुद्धा या ठिकाणी तोटा झालेला आहे. विकासाच्या विरोधात जरी आम्ही नसलो तरी विकास हा कशाच्या बदल्यात या प्रश्नावरती उत्तर देत असताना विकास हा सर्वसामान्य जनतेच्या मुळावरती येऊ नये अशा पद्धतीची भूमिका जी आपण मानवाला या ठिकाणी किंवा नैसर्गिक हक्काची जी आहे, जी आपण मांडत आहोत, त्याच भूमिकेतून आज या ठिकाणी बैठक घेण्यात आली. या बैठकीला माझे नेते मान्य रविशेठ पाटील आणि मी आणि प्रांत साहेब आणि सिडकोचे काही अधिकारी या ठिकाणी आम्ही उपस्थित होतो. लोकांच्या जनभावना खूप प्रक्षुब्ध आहेत. कारण डोक्यावरती तापणारा सूर्य आणि विहिरीतलं आणि जलस्रोतांमधलं गेलेलं पाणी आणि सुकलेल्या जमिनी आणि सुकलेल्या विहिरी या सर्वांचा जो काही पर्यावसन जे होतं आहे ते शेतकऱ्यांच्या आणि ग्रामस्थांच्या हे हालामध्ये याचं रूपांतर या ठिकाणी होतं आहे, दैन्यावस्थेमध्ये या ठिकाणी रूपांतर होतं आहे. सिडकोला आम्ही सांगितलेलं आहे की विकास करत असताना या विकासामुळे ज्या नैसर्गिक स्रोतांवर या ठिकाणी अतिक्रमण होतं आहे आणि जो मानव जीवनावर जो परिणाम होतोय तो या ठिकाणी तुम्ही भरून देणं, त्याची भरपाई करणं ही तुमची जबाबदारी आहे. तंत्रज्ञानाच्या आधारावर, ज्या तंत्रज्ञानाच्या आधारावर तुम्ही जमिनीला भोग पाडताय त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून आमचं हे उरलेलं
हे ठिकाणी आमचं जे बाधित जे काही शेतकऱ्याचं आणि ग्रामस्थांचं आयुष्य आहे ते तुम्ही जैसे ते करून देणं, याकरता जे जे काही उपाय करायला लागतील, पिण्याच्या पाण्याची योजना असेल, शेतीला पाणी किंवा तो चेळ त्या ठिकाणी येणं, पूर्ववत करणं, ह्या सगळ्या गोष्टी असतील त्या करून देणं या ठिकाणी तुमचं काम आहे आणि त्याच्याकरता ही बैठक बोलवली होती. अधिकाऱ्यांनी काय उत्तर दिले? अधिकाऱ्यांनी नेहमीची उत्तरं दिलेली आहेत की हे ज्यांच्या हातात आहे त्यांच्याशी आम्ही संपर्क करतोय, पण अधिकाऱ्यांनाही माहीत नाही की त्यांची गाठ कुणाशी आहे. त्यांच्याकडून हे काम करून घेणं हे आमच्या असलेल्या ग्रामस्थांचं आणि ग्रामस्थ ज्यांना कार्यकर्ते पण देतात ती आम्ही मंडळी, आमचं हे या ठिकाणी काम आहे.